40 ते 50 वयोगट असा असतो की माणूस फायनान्शियली स्टेबल झालेला असतो आणि मुलं पण आता व्यवस्थित मोठी झालेली असतात, ते त्यांचं करत असतात आणि या ह्याच्यामध्ये माणूस काहीतरी नवीन शोधात जातो. अशा पण काही महिला लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये फसतात का? आपला याच्या बाबतीत काय अनुभव आहे? म्हणजे ऐकून आश्चर्य वाटेल. एक अशी घटना घडली आहे ग्रामीण भागामध्ये. म्हणजे आईचं वय असेल साधारण 39 ते 40 पर्यंत आणि मुलगी साधारण 17-18 वर्षांची, 16-17 वर्षांची, 18 वर्ष पूर्ण नव्हती. या दोन्हीही महिला घरातल्या म्हणजे रस्त्यावर ते टार टाकायला येतात ना, म्हणजे डांबरचा रोड जो असतो, त्याचा तो रोड रोलर फिरवायला जो कोणी ड्रायव्हर होता, त्याच्याबरोबर ह्या दोघीही हरियाणामध्ये पळून गेल्या. दोघी जणी? दोघी जणी. म्हणजे आई आणि मुलगी दोघी जणी एकाच व्यक्तीच्या मागे गेल्या. म्हणजे नीतिमत्ता संपली. आईला आईचा रोल कळत नाही, मुलीला मुलीचा रोल कळत. मध्यंतरी एका व्यक्तीचा फोन आला की ताई मला जरा तुम्हाला भेटायचंय. म्हटलं काय विषय? म्हणे मला माझ्या पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा आहे. तो बोलत असताना त्याच फोनवरून त्याची बायको पण माझ्याशी बोलते. म्हणजे मला घटस्फोट नाही घ्यायचा आहे, मला फक्त पैसे हवेत. असे 2-3 तिचे जे काही स्टेटमेंट्स आले ते मला जरा वियर्ड वाटले. त्या व्यक्तीला म्हटलं तुम्ही मला नंतर फोन करा. परत फोन आला. त्याला म्हटलं मघाचं जे तुम्ही मला कम्युनिकेट करत होता ते मला जरा वेगळं वाटलं. तुमचा विषय मला समजून घ्यावा लागेल तरच मी तुम्हाला पुढे काहीतरी सांगू शकेन. हो ना करता करता त्यांनी एकदा दोनदा मला फोन केला. शेवटी तिसऱ्यांदा अगदी मी कंटाळून त्याला म्हटलं तुम्ही प्रत्यक्ष या आपण जरा बोलू. तो व्यक्ती समोर आला. अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता. त्याला सांगताच येत नव्हतं. म्हणजे तो स्वतःला एक्सप्रेसच करू शकत नव्हता इतकं. आणि आयटी क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर काम करत. त्याला विश्वासात घेऊन त्याला स्पष्ट सांगितलं, काही विषय असू दे, जर तुम्ही माझ्याकडे सॉल्व्ह करायला आलात तर मला क्लिअर जर सांगितलं तर आमचं नैतिकता अशी असते की आम्ही कोणाला ते बोलणार नाही आणि जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायला मदत करू. मग त्यांनी सुरुवात केली. म्हणलं ताई मला 10वीतला मुलगा आहे, म्हणजे 14-15 वर्षाचा माझा मुलगा आहे. माझी पत्नी जिमला गेली आणि तिथे कोणीतरी व्यक्ती तिला भेटला. ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकली आहे आणि आता ती म्हणते की तू मला घटस्फोट दे, तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. अच्छा. माझा जे वन टाइम मेंटेनन्स किंवा हे आहे तो मला देऊन टाक. मी इथून जाते. परंतु आमचं काही भांडण नाही, काही नाही. आज आमच्या मुलाचं भविष्य, मुलाची 10वीची परीक्षा आहे. आज त्या मुलाला म्हणजे तो भांबवलाय की अचानक हे आईला काय झालं? मग याच्यात ती जी महिला आहे आता ती काय 16-17 वर्षाची तर मुलगी नाहीये. हिंदवी स्वराज्य स्पीक्सच्या क्लिप्स चॅनलवरती आपण 3 मिनिट ते 8 मिनिटाचे व्हिडिओ टाकतो आणि जर तुम्हाला हा पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल आणि संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपण हिंदवी स्वराज्य स्पीक्स या YouTube चॅनलला फॉलो करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पॉडकास्टची माहिती मिळेल.